नागपूर शहरातील प्रॉपर्टी डीलर देवराव शामराव घरजाडे वय 56 वर्ष राहणार प्लॉट क्रमांक 06 शिवांगी नगर हुडकेश्वर रोड नागपूर यांच्या हत्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या LCB पथकाने 4 आरोपींना घटनेच्या 4 तासात ताब्यात घेत अटक केली आहे। आरोपीपैकी एक मृत देवराव घरजाडे यांचा नातेवाईक आहे। या चौघांनी त्यांची हत्या प्रॉपर्टीच्या वादातून केल्याची चौकशीत निष्पन्न झाले आहे। अंकित संजय येळणे वय 26 वर्ष राहणार पिपडा हुडकेश्वर नागपूर, मुक्तेश्वर ज्ञानेश्वर मेश्राम वय 38 वर्ष राहणार दुबेनगर पिवळा हुडकेश्वर नागपूर, गजानन नामदेव कडू वय 38 वर्ष राहणार पिपडा हुडकेश्वर नागपूर आणि गणेश गंगाराम हुड वय 38 वर्ष राहणार दुधाळा तहसील मौदा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत। कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उमरगाव पांढरकवडा मार्गावरील वळणावर देवराव घरजाडे यांचा रविवारी दिनांक 7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास मृतदेह आढळून आला होता। त्यांचा अर्धवट चिरलेला गळा, चेहरा, उजवा डोळा, डोक्याची उजवी व मागची बाजू, उजवा कान, दोन्ही खांदे, छाती, पोट, पाठ व करंगडीवरील जखमा या शस्त्राने केलेल्या वारांच्या असून त्यांचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने कुई पोलिसांसोबत LCBने या घटनेच्या समांतर तपासाला सुरुवात केली। तांत्रिक माहितीच्या आधारे LCBच्या पथकाने अंकितला नागपुरातून ताब्यात घेत विचारपूस केली आणि हत्येचे बिंग फुटले। त्यामुळे या प्रकरणातील 4ही आरोपींना अटक करीत कुई पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।